मला अभिमान आणि आनंद होतोय की ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी किती जरी आखाण तांडव केला, खासदार नारायण राणे यांनी किती जरी धमकीचे वक्तव्य केली, तर सुद्धा जिल्ह्यातील फक्त कणकवली तालुका आणि देवगड तालुका सोडला तर बाकी इतरत्र सर्व तालुक्यातील आमचे उमेदवार खंबीरपणे उभे राहिलेले आहेत, मजबूतीने लढत आहेत आणि ते एका अफाट अशा जनशक्तीच्या समोर जनशक्तीचा आधार घेऊन ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की मतदारांची सहानुभूती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित काँग्रेस आणि NCPच्या उमेदवारांना मिळते आणि चांगले यश या निवडणुकीमध्ये मिळेल अशी मला खात्री आहे. केवळ आणि केवळ सत्तेचा दुरुपयोग करून आणि पैशाचा बेसुमार वापर करून कणकवली आणि देवगडच्या उमेदवारांना ज्या पद्धतीने धमकावणी देऊन माघार घ्यायला लावली, त्या घटनेचा मी तीव्र धिक्कार करतो. नितेश राणेंचं हे कर्तृत्व नाही, हे शेळपटपणाची भूमिका आहे त्यांची. हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीच्या रणांगणात उतरलं पाहिजे होतं, पण पैशाचा आमिष टाकून गोरगरीब लोकांना दबाव टाकून त्यांना माघार घ्यायला लावणं हे शेळपटाचं लक्षण आहे. त्यामुळे अशा या शेळपटाला जागा दाखवण्याचं काम त्या निवडणुकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गवासी करतील, यामध्ये कोणतीही शंका नाही. नितेश राणे यांनी कालच एक प्रेस घेतली आणि सर्वांना मोठ्या गमजामध्ये सांगितलं की कोल्हापूर ते वैभववाडी हा जो रेल्वे मार्ग आहे तो केंद्रीय बजेटमध्ये आला आणि त्याला 3,244 कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले. खरं म्हणजे बजेटचं वाचन झाल्यानंतर अद्यापही पिंक बुक प्रसिद्ध झालेलं नाही आहे. जोपर्यंत पिंक बुक प्रसिद्ध होत नाही आणि पिंक बुकमध्ये जोपर्यंत तो निधी दाखवला जात नाही तोपर्यंत त्याची कोणती सत्यता नसते. हे कदाचित नितेश राणेंना कळण्याच्या पलीकडचं आहे. पण त्याचबरोबर कोल्हापूर ते वैभववाडी हा जो रेल्वे प्रकल्प आहे, खास करून गुड्स ट्रान्सपोर्टसाठी वापरला जावा अशा पद्धतीची भूमिका, अशा पद्धतीची मागणी मी माझ्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये आणि सुदैवाने ज्यावेळेला आदरणीय सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, ते ज्यावेळेला रेल्वे मंत्री होते त्यांच्याकडे ही मागणी मी केली होती. संसदेमध्ये सुद्धा विविध आयुधांच्या मार्फत मी मागणी केली होती आणि सुदैवाने रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेबांनी स्वतः त्यामध्ये पुढाकार घेऊन या कोल्हापूर वैभववाडीच्या रेल्वे मार्गाला मान्यता देण्याचं काम केलं. काल नितेश राणेने हे श्रेय घेत असताना ज्याने खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला मान्यता दिली त्या सुरेश प्रभू साहेबांचं एका अक्षराने सुद्धा नाव घेतलं नाही. अशा पद्धतीने या अर्धवटरावांच्या या प्रेसचा नेमकं स्वतःचं क्रेडिट घेण्याचं त्यांचा जो चाललेला जो उपद्व्याप आहे त्यांनी दाखवून द्यावं. तुमचे पिताश्री खासदार झाल्यानंतर त्यांनी ह्या रेल्वे मार्गासाठी किती प्रयत्न केलेले आहेत ते त्यांनी दाखवून देण्याची आवश्यकता आहे. परंतु हे श्रेय द्यायचं झालं तर तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेबांनाच द्यावं लागेल आणि त्यांच्याकडे सातत्याने मागणी करणारे खासदार विनायक राऊत यांनाच श्रेय द्यावं लागेल. दुसरा भाग असा आहे की त्या संपूर्ण रेल्वे मार्गाला किमान महाराष्ट्र शासनाची जी मान्यता पाहिजे ती मान्यता देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या बजेटमध्ये त्यांच्यासाठी पहिली बजेट प्रोव्हिजन केलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यावेळेला टेंबा मिरवला नाही, कारण उद्धव साहेबांनी दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि केवळ वैभववाडीपर्यंत न थांबता विजयदुर्गपर्यंत ही रेल्वे घेऊन जावी अशा पद्धतीचा तो प्रस्तावित मार्ग आहे आणि ती मागणी सुद्धा आम्ही लावून धरणारच आहोत. आज पण सिंधुदुर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी कोल्हापूर वैभववाडी ते विजयदुर्ग ही रेल्वे होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी जरी केंद्र सरकारने समजा काल बजेटच्या भाषणामध्ये नोंद केली
तर सुद्धा आता महाराष्ट्राचंच कर्तव्य आहे की आता सुधारित प्रस्तावानुसार याला लागणारा जो राज्य सरकारचा निधी, कारण ही शेअरिंग स्कीम आहे, शेअरिंग योजना आहे, केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे हे रेल्वे मार्ग करणार आहे, त्यामुळे मोजमाप हे सगळं भूसंपादनासाठी आवश्यक असणारा जो साधारण 7,000 कोटी रुपयाचा निधी हा दोघांच्या माध्यमातून देण्याची गरज आहे. केंद्र सरकारने सुदैवाने दिला असेल तर राज्य सरकारने सुद्धा येत्या अधिवेशनमध्ये अर्धा आपला शेअर आहे, भाग आहे तो पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने बजेट प्रोविजन करून दाखवावी आणि त्यासाठी नितेश राणे काय करतात ते आपल्याला पाहायचं आहे. अन्यथा केंद्र सरकार देईल, राज्य सरकारने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या तर वैभववाडी वासियांसाठी जी मागणी आहे वर्षानुवर्ष ती प्रलंबित होणार नाही. आम्ही सुद्धा आमच्या दृष्टिकोनातून आमच्या दृष्टीने प्रयत्न करणारच आहोत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न जो आहे की नितेश राणे यांना सत्तेची एवढी मस्ती आलेली आहे, एवढी घमंड आलेली आहे की त्यांना वाटतं की मी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजा महाराजाच झालेलो आहे, या संपूर्ण सिंधुदुर्गाचा कारभार मीच काय तो करणार आहे. तरी बरं की कणकवलीकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. कणकवली नगरपालिकेमध्ये कणकवलीकरांनी नितेश राणेंची नेमकी जागा काय आहे ती दाखवून दिलेली आहे आणि तसेच जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा देतील अशी मला खात्री आहे. आज सातत्याने जे ग्रामीण जनतेला सिंधुदुर्गवासियांना धमकी देण्याचं काम चाललं, मागच्या ग्रामपंचायतीच्या वेळेला सुद्धा सिंधुदुर्गवासियांना धमकी दिली गेली, जर आम्हाला मतदान नाही केलं, विधानसभेला सुद्धा तशी धमकी दिली, जर मतदान नाही केलं तर आम्ही निधी देणार नाही, ज्या ग्रामपंचायती आमच्या असतील त्यांनाच आम्ही निधी देऊ, इतरांना देणार नाही. त्यांच्या या वक्तव्याचा त्यावेळेला मी निषेध तर केलाच आहे, परंतु प्रत्यक्ष राज्यपाल महोदयांना भेटून सुद्धा त्यांच्यावर अशा पद्धतीचं असंविधानिक मंत्र्याने गोष्टी करू नये, भाष्य करू नये, पक्षपातीपणाने किंवा जाती आधारावर धर्मावर आधारावर निधीचं वाटप करू नये, ही जी काय बंधनकारक त्यांच्यावरती बंधन आहे त्या अनुषंगाने मंत्र्यांना समज द्यावी अशी मागणी मी महामहिम राज्यपाल महोदयांकडे केलेले. आता सुद्धा नितेश राणेंना आव्हान आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासहित आघाडीचे जे लोकप्रतिनिधी निवडून येतील, हिम्मत असेल तर त्यांना त्यांचे प्रस्ताव तुम्ही नाकारून दाखवा, हिम्मत असेल तर त्यांचा निधी तुम्ही नाकारून दाखवा. तुम्हाला न्यायालयामध्ये आणि तुमच्यावर संविधानिक कारवाई करून तुम्हाला मंत्रिपदापासून हटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. एवढी मस्ती एवढी गुरमी ही मंत्र्याला असणं हे योग्य नाही आहे, त्याचा भान त्यांनी ठेवावं आणि बोलावं, परंतु त्यांच्या धमकीला सिंधुदुर्ग वासियांनी भीक घालू नये. मोठ्या संख्येने विरोधी पक्षाचे लोकप्रतिनिधी यावेळेला निवडून येतील आणि त्याला सुद्धा त्यांच्या न्याय मागणीसाठी आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू. अजिबात त्यांनी घाबरून जाऊ नये आणि त्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल, NCP शरद पवार साहेबांची तुतारी आणि काँग्रेसचा हात या निशाणीचे ज्या ठिकाणी उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण भरभरून मतदान करून आपले लोकसेवक निवडून आणा अशी आपल्या माध्यमातून मी विनंती करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. वैभववाडी तालुक्याच्या शाखेमध्ये आज आगामी निवडणुकीच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निमित्तानं आज या ठिकाणी आमचे नेते आणि खासदार विनायक राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सर्व म्हणजे तालुका प्रमुख मनोज शिंदे असतील, सर्वंकर साहेब असतील आणि सर्व उमेदवार आणि सर्व पत्रकार तर म्हणजे हा आजचा राऊत साहेबांचा वैभववाडी तालुक्याचा आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निमित्तानं हा दौरा आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्वजण एकत्र आहोत. त्यामध्ये तुम्ही बघितलं असाल की जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ घातलेल्या तरी 4 दिवसात त्या निवडणुका होतील. गेल्या महिन्याभरात जो 15 दिवसात जो प्रकार घडला आहे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. प्रास्ताविक करताना 2 मिनिटाचा वेळ घेईल आणि सांगेल की या ठिकाणी जिल्ह्यातील बरेचसे उमेदवार या ठिकाणी मागे घेतली उमेदवारी आणि काही ठिकाणी
म्हणजे उमेदवार निवडून आले डायरेक्ट. आणि त्या ठिकाणी काही उमेदवारांनी पंचायत समितीचे असतील, जिल्हा परिषदचे असतील उमेदवारांनी माघार घेतली. आणि ही माघार का घेतली हा जिल्ह्यातल्या लोकांना पहिलेला प्रश्न आहे. आणि खरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सर्वांनाच हे माहिती आहे, पत्रकार मित्रांना, जनतेला, सिंधुदुर्गातल्या जनतेला कशामुळे उमेदवारी मागे घेण्यात आली. खरं म्हणजे 15 दिवसापूर्वी जो फॉर्म भरल्यापासूनचा वेळ होता, त्यानंतर जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी पैशाचा पाऊस पाडला. आणि पैशाच्या पावसामुळे जवळजवळ 10 लाखावरनं 20 लाख, 30 लाख, 40 लाखापर्यंत बोली लागली. आणि जिल्हा परिषदचे उमेदवार पाठी घेण्यात आले. पंचायत समितीला पण तशीच बोली लागली. पहिली 5 लाख, 10 लाख, 15 लाखापर्यंत बोली गेली. आणि त्यानंतर ते पंचायत समितीच्या उमेदवारांना पाठी घ्यायला लावलं. खरं म्हणजे असा जर हा उद्देश झाला लोकांचा, तर हा किती कोटीचा व्यवहार होतो हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. की हा जवळजवळ आता हा एक जिल्हा परिषद मागे घेतलेला आहे त्या जिल्ह्यामध्ये. पंचायत समिती जवळजवळ 20 एक मागे घेतलेला आहे. असा जर व्यवहार झाला तर 7-8 कोटी रुपयाचा व्यवहार या जिल्ह्यामध्ये झाला. आणि हा व्यवहार कोणी केला? इथले पालकमंत्र्यांनी, नितेश राणेंनी हा व्यवहार केला आहे. आणि ह्याच्या मागे निवडणूक आयोग झोपला आहे का? प्रत्येक जे उमेदवारांनी मागे घेतलं आहे त्याच्या घरामध्ये जर धाड मारली तर त्यांना ही मोठी अमाऊंट सापडेल. अशा लोकांना पाठीशी घालण्याचं काम आणि हे पैसे आले कुठून हा खरा म्हणजे प्रश्न या जनतेला आहे. काही ठिकाणी तुम्ही बघितलं असेल, जानवली विभाग आहे कणकवलीमध्ये, त्या ठिकाणी दोन्ही पंचायत समिती आणि एक जिल्हा परिषद मागे घेण्यात आली. आणि त्या ठिकाणी लोकांचा मतदानाचाच हक्क हिरावून घेण्यात आला. तिथे मतदानच होणार नाही आहे. पंचायत समितीच्या उमेदवाराला पण मतदान होणार नाही आणि जिल्हा परिषदच्या पण उमेदवाराला मतदान होणार नाही. म्हणजे लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचं काम इथल्या सत्ताधाऱ्यांनी आणि पालकमंत्री नितेश राणेंनी केलेलं आहे. हे पैसे आले कुठून हा प्रश्न आहे का? म्हणजे लोकशाहीची हत्या करण्याचं काम या निमित्तानं, या जिल्हा परिषदच्या निमित्तानं, या निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे. आणि खरं म्हणजे जे आमचे लढत आहेत, खरं हे ह्यांना सुद्धा ऑफर होत्या, या सगळ्या लोकांना ऑफर होत्या. त्या ऑफर शेवटच्या क्षणापर्यंत 30-40 लाखापर्यंत जिल्हा परिषदच्या गेल्या, तरी पण ते ठाम राहिले. ते खरं म्हणजे लोकशाहीचे हिरो आहे आजच्या घडीला. आणि जर आज अशा लोकांना, ज्या जनतेने, या सिंधुदुर्गातल्या जनतेने जर जे लढत आहेत ते छातीचा पोट करून लढत आहे, अशा लोकांना जर निवडणुकीत सामोरे गेल्यानंतर जनतेने त्यांना न्याय दिला पाहिजे. आम्ही यासाठी तिथे उपस्थित आहोत. जनतेने, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने, ह्या जनतेने आम्ही त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि उमेदवारांना न्याय देण्याचं काम या जनतेने केलं पाहिजे. नाहीतर ही लोकशाहीची हत्या संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. खरं म्हणजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, ह्यासाठी आम्ही जर सर्वजण लढतोय. आणि ही जर ह्या जनतेला जिवंत ठेवायची असेल, कारण आजच्या घडीला जिल्हा परिषदचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार पाठी घेतले गेले. पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये नगरपंचायतचे घेतील, पुढच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये ग्रामपंचायतचे घेतील पैसे देऊन. म्हणजे हा लोकशाहीचा मारकाचा हे सगळं आहे, मारक आहे. आणि त्यामुळे तुम्ही विचार करून मतदान केलं पाहिजे. सिंधुदुर्गातील जनतेने विचार करून मतदान करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्यासाठी आमचे जे सगळे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं खूप गरजेचं आहे. कारण जो उमेदवार, जर समजा जिल्हा परिषदचा उमेदवार बिनविरोध आला, पंचायत समितीचा उमेदवार जर बिनविरोध आला, तर त्याला कुठच्या समस्या कळणार आहे? तो जनतेपर्यंत पोहोचणारच नाही. आज पॅम्पलेट द्यायला सुद्धा ते जनतेपर्यंत जात नाही आहे. मी बाबा निवडून आलो हे म्हणायला सुद्धा जनतेपर्यंत जात नाही आहेत. अशांना समस्या काय करणार आहेत जनतेच्या? या सिंधुदुर्गातल्या कानाकोपऱ्यात जर फिरले नाहीत ते एखाद्याचा रस्ता, एखाद्याची वाडीतला पाण्याची सोय कशी करणार आहे त्यांना? फक्त AC खुर्चीत बसून फक्त जिल्हा परिषद निर्वाहायची आहे का? हा खरा म्हणजे प्रश्न येतो. त्यामुळे अशा लोकांना निवडून न देणं आणि जे प्रामाणिकपणे ज्या पक्षाची एकनिष्ठ राहिलेले आहेत, जे पैशाला ठोकर मारून एकनिष्ठ राहिलेले आहेत, अशा लोकांना निवडून देणं खूप गरजेचं आहे, असं मी आव्हान या सिंधुदुर्गवासियांना करतो आहे. आणि खरं म्हणजे आता राऊत साहेब बोलतीलच, काही प्रश्न आहेत आता इथल्या वैभवाडी रेल्वेचा मार्ग झालेला त्याबद्दल राऊत साहेब जास्त सांगतील. पण खरं म्हणजे आज कालची पण नितेश राणेंची एक स्टेटमेंट आहे की कोणाला निधी देणार नाही. निधी काय कोणाच्या घरचा नाही आहे. जिल्हा परिषद उमेदवार जर निवडून जर गेला तर त्याला निधी देण्याचं काम, जिल्हा परिषदला निधी देण्याचं काम सरकार करतं. आणि जिल्हा परिषदमधनं जो जिल्हा परिषद सदस्य असेल, पंचायत समितीचे सदस्य असेल, त्याला सुचवण्याचे अधिकार असतात.
त्यामुळे कुठचाही निधी अडणार नाही. कुठच्याही ह्या नको त्या या भीतीला जनतेने घाबरू नये. एक घाबरवण्याचा प्रकार आहे प्रत्येकी की मी निधी देणार नाही, मी निवडून आलं तर माझ्याच लोकांना निधी देणार, ही रोजची स्टेटमेंट झाली आहे. आणि ह्या अशा प्रकाराला जनतेने भीक घालू नये. कारण हा निधी कंपल्सरी हा जिल्हा परिषद सदस्यांचा असतो, तो पंचायत समिती सदस्यांचा असतो. त्यामुळे वाडी वस्तीमध्ये जे रस्ते होतील, पाण्याची सोय होईल, त्या जिल्हा परिषदच्या सदस्यामार्फतच होईल. त्यामुळे कुठच्याही निधीला ह्या अशा स्टेटमेंटला या चढवू नये. खरं म्हणजे आपल्याकडनं सुद्धा काही गोष्टी म्हणजे सांगायचं झालं तर काही बाई एक अशी पहिली आली की काय रितेश राणेंचा करिश्मा घातला. करिश्मा पैशाचा होता, त्यामुळे लोकांनी उमेदवारी पाठी घेतली. कुठचाही करिश्मा नव्हता, करिश्मा पैशाचा होता. एवढीच जर तुम्हाला भीती आहे तर समोर येऊन लढलं पाहिजे होतं. मग तुम्हाला कळलं असतं की तुम्हाला किती मतं पडतात आणि आम्हाला किती मतं पडतात. त्यामुळे पैसे देऊन जे उमेदवारांना मागे घेण्याचं कटकारस्थान तुम्ही या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, लोकशाहीची हत्या करण्याचं, ते कुठेतरी संपुष्टात आणणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आमचे उमेदवार सर्वजण उभे आहेत आणि ह्या पुढे सुद्धा ते ह्याच पद्धतीला लढत राहतील. कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.